मित्रांनो, एका गाडीमध्ये 10 जण आम्ही एकदम मेंढरो कोंबल्यावानी गावचं वाडा. तिथं तिकीट काढायला गेलो आणि तिथनं सांगितलं की भाई ऑनलाईन तिकीट कसा राहा आम्हाला काढ, ऑनलाईन पेमेंट होत नाही, मशनीवर जावा. तिथनं हाकलून दिलं. अरे ही मशनीचं टच चालना झाले. दादा काय कमी काय करणार का? घरचे बोलले येऊ नको आता तू परत. सोडून दिलाय रे तुला, सोडून दिलाय. अंकुर काय म्हणायला सोडलाय देवाला सोडलाय. कुठनं ना कुठनं तरी जायचं आपलं. तुझ्या आईला कुठल्या गल्ली बोळात चालू आहे? व्हिडिओ बघून या, व्हिडिओ बघून हा डायरेक्ट नका येऊ, कारण आमचा दिवळ 1 तास वेस्ट गेलाय. वड्यातनं फिरलोय, जंगलातनं फिरलोय आणि बॅटऱ्या घेऊन या. हे बघा आता या अंकुर भाऊ आपले वर आले शिडीवर. काय भाऊ मुले वाट लागले आमची. झोपायचा प्रयत्न करतो आम्ही, पण झोपायला लागणार झाले, एवढं वार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल प्रतापराव गावडे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आपल्यासोबत बघा आज अंकुर शेठ आहेत आणि आज आमचा दौरा आहे. डायरेक्ट आम्ही जाणार आहे कळसुबाई. आता पहिलं तर आता घनसूर स्टेशनला आलोय, तिकीट काढून घेतो. नाही तर माझ्या TC-BC न पकडला ना, इथनंच जर्नीची आमची सुरुवात. आता पहिलं तिकीट काढून घेतो. आता स्काय तर आमचा विदाऊट तिकीट येतोय, बघूया आता. इथून डायरेक्ट कसारा ना आपला 3 कसारा डायरेक्ट काढून घेतो आम्ही. त्यानंतर आता जातो. ऍक्च्युली असा प्लॅन झालाय ना आमचा, चालता फिरता प्लॅन झालाय. काही जसं फिक्स नव्हतं, अचानक ठरलंय की जायचं आणि झटकीपट एकदम झालंय. कसारा प्रशासनाने बात घ्यावी. अरे यार हे टचपॅड जरा चालत नाही नीट, जरा बघितलं पाहिजे ना. प्रवाशांना खूप त्रास होतो. जर्नी डिटेल्स 3 अडल्ट. आम्ही आता इथं ट्रान्झॅक्शन करतो, तिकीट घेतो आणि प्रवास करतो. कारण काय ट्रेननं तिकीट काढत जावं रे, काहीतरी नाही काढली तर चालते, पण ठीक आहे, सांगू नका असं कोणाला. बघा आम्ही तर पेमेंट केलेलं आहे. चला आता अंकुर सर, होते का नाही आपलं? पेमेंट झाले, तिकीट नाही आलं. पेमेंट झालंय आमचं बाजून, तिकीट काय येणं झालंय. सर्व्हर डाऊन वगैरे सांगू नका. अच्छा, प्लीज कलेक्ट युअर तिकीट ब्रो. फायनली आमचं तिकीट आलेलं आहे. आणि विषय असा आहे ना भाई, मी ज्यावेळी ब्लॉगिंग स्टार्ट केली होती ना, त्यावेळी पहिला ब्लॉग आहे ना आम्ही आमच्या ग्रुपसोबत केला. आम्ही 3 जण, मी, अंकुर आणि स्काय. आणि आज पण आम्ही ना 3 जणच आहे. आणि तेव्हापासून आम्ही ना बोलतोय की विचार करतो की आपण ना करूया, म्हणजे प्लॅन आमचा आहे ना करूया चालू होतो, पण आमचा प्लॅन काय होतच नव्हता. आज फायनली प्लॅन झालाय कळसुबाई. आणि तो पण प्लॅन आमचा असा चुटकीमध्ये झालाय, चुटकीमध्ये. आणि ते पण चुटकीमध्ये कॅन्सल पण होता, पण आम्ही लगेच त्याला सावरला जरा. मित्रांनो आता आम्ही बघा ठाणा स्टेशनला पोहोचलोय. आमचा 3रा कार्यकर्ता स्काय. आमचं जाण्याचा योग असं झालाय ना, कालपर्यंत जायचं का, गेलं पाहिजे का, हा जायचंय आपल्याला, जाऊया मग, असा आमचा प्लॅन झालाय. आणि विषय काय, मागच्या आठवड्यामध्ये कुठे गेला होतास तू? गुजरात, UP, मध्य प्रदेश, राजस्थान. हा, 9 दिवसाच्या ट्रिपवर होतो. 9 दिवसाची ट्रिप करून बनारसला गेलो. महत्वाचं फक्त मला वाटतं ना जाऊ द्या, 5च दिवस घरी थांबलाय आणि आता परत त्यांना दुसऱ्या ट्रिपला झालाय. काय बोलले घरचे बोलले तू येऊ नको घरी. घरच्यांनी शिवाय घातलेत आहे. आता आहे ना ऐन टायमिंगला बोलला भाई मी काही येत नाही, कॅन्सल. पण आहे ना आम्ही कस तरी हे आमचे जाम अंकुर साहेबांनी त्यांना जरा कन्व्हिन्स केलंय आणि आहे ना आम्ही चाललोय आता फायनली. घरचे बोलले येऊ नको आता तू परत. सोडून दिलाय रे तुला, सोडून दिलाय. अंकुर काय म्हणायला सोडलाय, देवाला सोडलाय. भाई मित्रांनो आम्ही आता बघा इकडे आलोय कसाराला बघू शकता, एकदम पब्लिक बघा. इथं जास्त आम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. इथून बाहेर पडताना लगेच टॅक्सीवाले येतात. भाई कळसुबाई हरिश्चंद्र नाशिक. भाई कळसुबाई कोण आहे का? आता आम्ही इथे ना सध्या ना गाडी भरतोय. 5 सीटा झाल्या आमच्या, अजून 5 सीटा बाकी आहेत. बघूया आता. आणि इथं आमचे किती सांगितले रे, पर पर्सन 200 रुपये सांगितलेत. पण आपण जरा इथं नेगोशिएट करणार आहे, जरा सक्सेसफुल झालं ठीक आहे. आता मित्रांनो एका गाडीमध्ये 10 जण आम्ही एकदम मेंढरो कोंबल्यावानी गावचं वाडा गच्चागच भरून. वरती बघा सामान वगैरे बॅगा पॅक करायचं आहे, चाललंय दादांचं काम. आता हा स्काय भाऊ मागे बसलात. काय भाऊ कसा काय विषय? सोय 1 नंबर आहे. आता मध्ये जरा कुठंतरी नाश्ता बिष्टा करतो आणि डायरेक्ट आहे ना बेसलाच भेटतो तुम्हाला.
जिथून आपला ट्रेक आपला प्रॉपर स्टार्ट होणार आहे ना, तिथं भेटतो तुम्हाला. अंकुर शेट काय चला भेटू डायरेक्ट पुढं कळसुबाई शिखर नाही, पायथ्याला पहिलं पायथा नंतर शिखर. हा चलो मित्रांनो, आता बघा आमचा ट्रेक चालू झालाय. ते दादांनी आम्हाला इथं सोडलंय. 200 रुपये पर पर्सन चार्ज केले. काय नाईट चार्जेस आहेत, उद्या सकाळी साठी त्यांना सांगून ठेवलंय आम्ही. सो आता हे रात्रीचा आम्ही ट्रेक चालू केलंय, इथे बघू शकता. आणि आमच्यासोबत एक दुसरा ग्रुप पण आहे. ते मागं त्यांचा आता फोटोशूटचा कार्यक्रम चाललाय आणि आम्ही फुल तयारीमध्ये आलोय. बॅटरी सोबत इकडे बॅटरी आहे आणि इकडे एक दुसरी बॅटरी आहे, जिसने येतोय का आवाज कसा एकदम करंट सिगरेटचा दूर. म्हणजे थंडी एवढी आहे ना, आम्ही बोलतो ना आमच्या तोंडातून अशा वाफा येतात. अशी दाखव. सो चला आता आम्ही आमचं प्लॅनिंग काय आहे की लवकरात लवकर वरती जायचं आणि ना जागा पकडून ठेवायची. आता आहे ना किती वाजलेत, 12:15 झालेत. ट्रेकला सुरुवात झाली. आता वरचं एक मंदिर दाखवतो, तिथून जी मेन कमान आहे ट्रेकिंगची ती दाखवतो आणि ट्रेकिंगला सुरुवात करतो. मित्रांनो, आता आहे ना विषय असा झाला ना, आम्ही रस्ता भटकलो होतो, तर तुम्ही पण येताय ना, हा रस्ता आहे ना, रस्ता सोडायचा नाही, रस्त्यानं सरळ सरळ चालत राहायचं. आम्ही चालत चालत गेलो, दुसऱ्यांच्याच घरामध्ये घुसलो, म्हणजे त्यांच्या अंगणात घुसलो. बरोबर. हा. कुत्री नव्हती तिथं कुत्री बित्री नव्हती म्हणून मग रिटर्न आलो आम्ही. इथं एक मावशी होत्या. हा, आमचा अवतार आता चोरांसारखाच आहे. कुत्रा मित्रांनो तर साल्टच काढला असतं, पण ठीक आहे. तेवढ्यात मावशीने सांगितलं रस्ता प्रॉपर, हा रस्ता सोडायचा नाही. इथे मंदिर आहे, म्हणजे जे वयस्कर वगैरे असतात ना त्यांच्यासाठी ना ग्रामस्थांनी खाली मंदिर केलेले. मग दाखवतो ते मंदिर पण. गाईज हे ना गावात आम्ही चालतोय ना, हे बघू शकता इथं. भाई हे जुनं घर आहे, जुनं एकदम घर आहे. म्हणजे आता सध्या तरी हे गोठा आहे वाटतं का, गोठा आहे. गोठा म्हणजे गुरं वगैरे बांधण्याची जागा असते ना, तिथं वैरण वगैरे ठेवले. म्हणजे भाई त्यावेळी त्या काळाची काही घरं काय असतील. बघा हे दगडाचं बांधकाम आहे रे पूर्ण. शेणात वरती कौलं येतं बघ, कौलं वगैरे. भाई आजकाल असली घरं आहे ना खूप कमी बघायला भेटतात. काय कोकणामध्ये हे अशी घरं लय बघा भेटतात. अरे इथं आम्ही सारखाच रस्ता चुकतोय, पुढं आलं ना इकडं तिकडं असं आहे ना, सरळ जायचं आणि मोर शेवटला हे घर लागल पाठी देव, हा. असं वड्यात फिरायचा Right side ला. उजव्या side ला. उजव्या हाताला फिरायचं आणि मग सरळ मोठा रस्ते म्हणतो, सोडायचाच नाही, बरोबर जायचं त्यांना. चालेल. धन्यवाद. खालून चला, आमचे 2 कार्यकर्ते आता पुढे लागले ते मार्गाला, आपण त्यांना फॉलो करत चाललोय आता सध्या. काय इथं नाईटचाच ट्रेक करायला पाहिजे, कारण काय होतं, तुम्हाला इथं आपल्याला सनराईज बघायचा आहे. ठीक आहे, तो सनराईजसाठी आपल्याला आहे ना सूर्य उगवायच्या आधी आहे ना वरती पोहोचायचंय, त्यामुळे नाईट ट्रेकच करायला लागतोय. मग हे नाईट ट्रेक करायचं म्हटलं अशा बॅटऱ्या वगैरे सोबत ठेवायला पाहिजेत, म्हणजे कार्यकर्ते एकदम फुल फॉर्म मध्ये. शेट जरा मागं बघा. हा, कसे आहेत आमचे दणकट कार्यकर्ते. हा मित्रांनो, विषय असा झालाय आता, काय इथं तुम्ही ना प्रॉपर आहे ना गावकऱ्यांचं आहे ना प्रॉपर गायडन्स न चाला. आम्हाला रस्ता दिसत होता बरोबर, पण आहे ना एक ग्रुप आहे ना दुसरीकडे चालला होता, तर आम्हाला वाटलं आम्ही चुकीच्या रस्त्यावर आहे. आम्ही त्यांना फॉलो केलं आणि त्यांना फॉलो करत आल्यानंतर इथं कळालं की आम्हाला मध्ये आम्हीच चुकलोय. आता आम्ही आमच्या जो मेन रस्ता होता ना त्या रस्त्यावर आता चाललोय पुन्हा, आणि तिथनं आहे ना ट्रेकला सुरुवात करतो. कारण की अजून पण आम्हाला आहे ना जे स्टार्टिंगला जे आहे ना कळसुबाई देवीचं मंदिर आहे ना ते अजूनही भेटलं नाहीये. सो जर तुम्ही आहे ना येताय ना इथे, तर तो स्टार्टिंग पॉईंट आहे, तो स्टार्टिंग पॉईंट शोधा. त्या स्टार्टिंग पॉईंट पासूनच आहे ना तुमचा ट्रेक आहे ना प्रॉपर चालू होतो. काय आपण इथलं लोकल नाहीये, आपण इकडे कधीतरी येतो, त्यामुळे एवढी काय आपल्याला इथला अंदाज नसतो. त्यामुळं गावकरी जे काय सांगतील ना ते फॉलो करा. इकडनं रस्ता आहे ना. चला मित्रांनो, फायनली आम्ही प्रॉपर अशा रस्त्याला लागलोय. काय म्हणणं आहे तुझं? व्हिडिओ बघून हा, डायरेक्ट नका येऊ, कारण आमचा दिवळ 1 तास वेस्ट गेलाय. वड्यातनं फिरलोय, जंगलातनं फिरलोय, आणि बॅटरी घेऊन या. बॅटरी बंद केली की काळोख होतोय. काय पूर्ण आहे ना चांदणं असं काय नाहीये आज, त्यामुळे पूर्ण अंधार होतोय. आणि ही अशी वाट आहे ना
ही वाट आहे ना सोडू नका. तो एक ओढा आहे, ओढा क्रॉस केल्यानंतर आहे ना पुढे तुम्हाला घर लागेल. त्या घरापासून आहे ना राईट साईडला जो रस्ता चाललाय ना त्या रस्त्याने चालत राहायचं. बाबा काय इतक्यात बघा इथं बाबांनी मस्त आहे की स्टॉल लावलाय, काट्यांचा स्टॉल लावलाय. आता बघूया कसं काय होतंय. सुरुवातीला तर एवढं काय वाटणं झालंय, पुढं गेल्यावर काय काय होईल सांगू शकत नाही. सध्या तरी आम्ही ट्रेक प्रॉपर करतोय. काय दम बिम लागतोय का मारताना? हा भागात टॉपचा विषय मर्दा लागा थकायला लागला. आता कसलं थकायचं, जायचं पाकावर. यार गाईस आम्ही यांना सांगितलं ना, हे आमच्या सोबत आहे ना दोघं जण आहे ना, तुम्ही बघितलं स्टेशनवर होते, हे पण चुकले होते. भाई तुम किधर से आए हो? हैदराबाद. और तुम? गुडगाव. हैदराबाद गुडगाव वर नाही. आणि मुंबईमध्ये कुठे आहे तुम्ही राहायला? अंधेरी. अंधेरीला येत राहायला. हे आता चुकले होते. आता फायनली ह्यांना प्रॉपर असा रस्ता म्हणजे आमच्या सोबत आलेत. आता आम्ही 5 जण मिळून वरती जाणार आहे. सही आहे की नाही? मित्रांनो आता तुम्हाला जे मगाशी बोललो होतो की पायथ्याला एक मंदिर आहे देवीचं, हेच देवीचं मंदिर आहे. तर आता आम्ही सगळे नाही मंदिरात जाऊन येणार, दर्शन घेतो. आणि हे दर्शन घेऊन इथूनच बॅक साईडून ती कमान आहे कळसुबाईच्या स्टार्टिंग पॉईंटची. सो कळसुबाई ट्रेकच्या स्टार्टिंग पॉईंटची तीच बॅक साईडला कमान आहे. तिथून आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात करतो. आता मित्रांनो आता आपण आलो हे कळसुबाईच्या आहे ना प्रॉपर अशा ट्रेकिंगच्या आहे ना स्टार्टिंग पॉईंटला. माता कळसुबाई निवासिनी देवस्थान. सो चला आता आपण इथून आपण आहे ना प्रॉपर आपल्या ना ट्रेकिंगला सुरुवात करूया. आपली सगळी मंडळी आता सुखरूप एकदम प्रॉपर अशा वाटेवर लागले ते. आता थटायचं नाही. काय भागात टॉपचा विषय. आता हे बघा इथं तुम्हाला इथून असं जास्त कोण लाईटची गरज नाहीये. जागोजागी लाइटिंग्स वगैरे केलेली आहेत, हॉटेल्स वगैरे आहेत. कुठलं? हा बोल. चला काय आता टॉपचा विषय काय? मग काय भाई, कसा भागात रात टॉप निराळा 32 शिराळा. 32 शिराळा. काय भाव आले आमचे. बाकी माग बरंच पब्लिक आहे. आपण पण काही असू द्या आपल्याला लवकरात लवकर वर जायचंय, कारण आपल्याला वरती जाऊन प्रॉपर अशी जागा पकडायची. अंकुर भाऊ लावा की एक पोच. काय विशेष? खूप दम लागतोय. दम लागणार ना भाऊ. म्हणजे विषय काय माहिती का, आम्ही आता मुंबईला जास्त करून आमचं ऑफिस नंतर घर, नॉर्मली आम्ही जिम करतो. पण जिम आणि ट्रेकिंग ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. जिम फक्त आहे ना तुमची एक स्ट्रेंथ वाढवते, पण इथं तुमची स्ट्रेंथ कमी नाहीत. इथे तुम्हाला प्रॉपर असं आहे ना तुमचा फिटनेस असला पाहिजे. त्यासाठी आहे ना कार्डिओ करणं गरजेचं आहे. जिम करतो म्हणजे आपण फिट आहे असं काय नाही, आपल्याला प्रॉपर असं कार्डिओ केला पाहिजे. आता माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला समजत असेल, मला पण दम लागतो खूप. चला मित्रांनो आता बघा आमचा तरी 40% फक्त आहे ना आता ट्रेक झालाय. आणि आता इथं आम्ही थांबलोय. इथं आपल्याला एक आमचा भाव भेटलाय, पुण्याचा आहे, म्हणजे पुण्याला जॉबला आहे. जालना ना? जळगाववर नाही, जळगाववरून. भाऊ नाव काय तुझं? सुयोग जावरे. अच्छा, पुण्याला कधीपासून आहे? पुण्याला आम्ही जवळपास 2022 मार्च 2022 आधी शिक्षणाला होतो. हा. आता जॉबला 1.5 वर्षापासून. अच्छा, ह्याच्या आधी काही ट्रेक वगैरे केलेत काय? आलोय डिप्लोमाच्या वेळेत आलो होतो इथंच. इथं आला होता काय? इथंच आलो होतो डिप्लोमाला, पण बरेच वर्ष झाले त्याला 2021 मध्ये. मग तेव्हाच आणि आत्ताच्या मध्ये काय फरक आहे का? तेव्हा दिवसात आडलो होतो, यावेळेस आता रात्रीचा थोडा एक्सपिरियन्स घेतोय. अच्छा, बाकी काही नाही. भारी आहे. बाकी आता आमच्या सोबतचे 2 शूटर राहिले मागे. आमच्यासोबत गँग राहिली माग. हा, आता त्यांच्या सोबतची गँग राहिल्या माग. आता दादा सोबत आम्ही पुढचा प्रवास करणार आहे. चला मित्रांनो, आता हे बघा आपल्याला पायरी लागलेली आहे. सो आमचा पायरी प्रवास चालू झालाय.
आणि शिड्या काय अशा आहेत बघा, असं पाय ठेवायला लागतो एका शिडीवर, असा दांड आहे, दांड काय कधी असं पण नाही, प्रॉपर शिडी आहे. त्यामुळं वरती येताना मस्ती बिस्ती करायची नाही, मस्ती केली की मग सुट्टी नाही. हे बघा आता हे अंकुर भाऊ आपले वर आले शिडीवर. काय भाऊ? भाऊ नाद निराळा 32 शिराळा, मॅन फ्रॉम 32 शिराळा. बागा टॉप चॉईस. हे आमचा अंकुर भाऊ पुण्याचा, आम्ही सातारचं. असा आमचा 32 शिराळा. 32 शिरा, असा आमचा तिघा जणांचा ग्रुप. नाद करू नका आमचा, तर तुम्ही आलाव ना कधी, फुल एंटरटेनमेंट. अख्खा पश्चिम महाराष्ट्राला. मित्रांनो आता आम्ही फक्त आमचा 10 मिनिटाचाच ट्रेक राहिलाय. आता इथं एक दादांचा स्टॉल आहे, तिथं सध्या आता लिंबू पाणी घेतोय आम्ही, कारण खूपच एनर्जी डाऊन वाटतंय. आमचं नियोजन जरा थोडं चुकलं, म्हणजे कसं एनर्जी ड्रिंक म्हणजे इलेक्ट्रिक पावडर वगैरे ना आणायचं आमचं राहून गेलंय. मग आता इथे लिंबू पाणी पितोय. आमचे 2 वाघ जरा विश्रांती घेते, ते थकले नाहीत, ते फक्त विश्रांती घेते. ते थोड्या वेळातच आहे ना आमची चर्चा आहे ना, ह्या पूर्ण ट्रेक वरची चर्चा आहे ना, तुम्हाला आहे ना पुढे ना बघायला भेटेल. तोपर्यंत त्यासाठी थोडी एनर्जी घेतो जरा, आणि पुढं डायरेक्ट आपल्या स्पॉटला भेटतो तुम्हाला. चला मित्रांनो, कसं आहे, महाराष्ट्रातील आहे ना माउंट एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जाणारं कळसूबाई शिखर आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिडी ती सर करून आम्ही या कळसूबाई या शिखरावर आता आलोय. रात्रीचे आता 3 वाजले ते, आणि इकडं जोरात गारठा आहे. आता आमचे सवंगडी स्काय भाऊ आणि अंकुर भाऊ तुम्हाला सांगतील आजचा हा ट्रेक आमचा झालाय कसा ते. सर्वात आधी आम्ही ठाण्यावरून ट्रेन पकडली आणि कसारा स्टेशनला आलो. कसारा स्टेशनवरून आपल्याला कॅब भेटतात इको, त्याच्या माध्यमातून आम्ही आलो पेस विलेज बार्ली येथे, आणि बार्लीच्या पायथ्यापासून आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. तर इथं येताना तुम्ही सगळ्यात मोठी दखल कोणती घ्यावी याची मी तुम्हाला थोडी माहिती देतो. जर छोटी बॉटल असेल तुमच्याकडे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पावडर किंवा एनर्जी ड्रिंक वगैरे तुम्ही टाकून घेऊन येऊ शकता, जे की आम्ही आणली नाही. त्याची गरज होती, ती आम्हाला नंतर कळाली, ते आणायला पाहिजे होतं, बट ते आम्ही आणली नाही. ते एक नक्की घेऊन या, आणि जॅकेट्स, कारण मोकार थंडी आहे. आणि हा ट्रेक नाईटला केलेलाच बरा आहे, कारण जर दिवसा तुम्ही हा ट्रेक केला ना, तर आजूबाजूची असलेली खोल दरी बघून आहे ना, इथे बीप 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 येईल भावा, करू शकतो ना बीप. सो आता इथे खूप सारे आमच्या सोबतच चालू केलेले लोक आहेत. म्हणजे आयुष्य पण असंच आहे, म्हणजे जी आपल्याला खाली भेटलेली ती परत वरती भेटली, ती स्टेशनला भेटलेली. सगळ्यात आधी कसारा स्टेशनला, नंतर इको मध्ये, नंतर पायथ्याशी. आमची ओळख म्हणजे कसारा स्टेशनला यांनी मला ओपन मध्ये ब्लॉक करताना बघितला. तुमचा तो गडी कुठे आहे, तो जो बसत मावत नव्हता मध्ये मधलं, गाड्याला सोडून येत आहेत फुगे. बाकी अंकुर भाऊ, अंकुर भाऊ, तुमचं काय मनोगत आहे आयुष्यात? हा कळसूबाई एकदा तरी ट्रेक करावा. जो बोलतो ना खरा ट्रेकर, तो इथं येऊन कळतो खरा ट्रेकर. बस एवढंच बोलेल. मुले वाट लागले आमची, झोपायचा प्रयत्न करतोय आम्ही, पण झोपायला लागणार झाले. एवढं वार आहे, बाजूला बघा, आजूबाजूला पोरं बघा, अवस्था किती झाली. काय बरं आहे का? काय भाऊ बरं आहे का? लय हालत बेकार आहे. ठीक आहे, थोडा वेळ अजून कुछ पाने के लिए कुछ होना पडता है. आता फक्त माझ्या ब्लँकेट मधनं बाहेर मेन हात काढला ना, फार गारठ एवढंच की तारे तुटलेले खूप दिसले मला. हा, आज नाही ना तुटलेले तारे खूप दिसतात. आता बघतो मी 15 मिनिट मोजलेत असे. चलो चलो, नंतर दाखवतो तुम्हाला डायरेक्ट. हा काय खायला
मित्रांनो आता आहे ना आपला आहे ना जो ट्रेक होता ट्रेक पण कम्प्लीट झालेला आहे. आपल्याला सनराईज बघायचा होता. सनराईज मध्ये लई स्ट्रगल केलाय, तुम्ही बघितला असेल, तो पण आता बघून घ्या. आणि शेवटी आपल्याला जळगावची आपली ना फॅमिली भेटलेली आहे, ते आपले आता सबस्क्रायबर झालेले आहेत. तर आता आपण त्यांना विचारूया, भावांनो कसा काय वाटला ट्रेक वगैरे? भावांची जिरली आहे, कारण काय आहे, रात्रभर ट्रेक करून थंडीमध्ये कुडकुडून हालत लय बेकार झाल्या. तर आहे ना ही कुडकुड जरा बघून आहे ना आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल ना तर काय करायचं? लाईक, सबस्क्राईब, कमेंट. हा चला, जय महाराष्ट्र. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण. अख्खा ट्रेक दाखवायचं म्हटलं ना तर 3 तासाचा आपला ब्लॉग बनेल. जाऊ द्या, आपण छोटे किस्से दाखवूया. आता आमचे अंकुर शेठ पुन्हा लीड करतायत. फक्त शेठ तेवढं रस्ता चुकू नका आता. चला. आणि पार्ले बिस्किट आणि कुरकुरे वगैरे घेऊन यायला विसरू नका. आणि मेन म्हणजे जे कचरा आहे ते इकडे तिकडे फेकू नका, बॅगेमध्ये घेऊन जावा परत. आणि खाली गावामध्ये मी बघितलं 1-2 ठिकाणी डस्टबिन आहेत, तिथे टाका. सो धन्यवाद, भेटूया थोड्या वेळाने.